नमस्कार, कुक विथ लकीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सध्या नवरात्री चालू आहे, त्यामुळे भरपूर जणांना नवरात्रीचे उपवास असतात। तेच खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आज मी तुमच्यासाठी खमंग खुसखुशीत असे साबुदाणा वडे घेऊन आलेली आहे। चला तर पाहूया रेसिपी। सर्वप्रथम मी हे 400 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे। त्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे आपल्याला आणि एकदाच वॉश करून घ्यायचे, त्याचं पाणी काढून घ्यायचे पूर्ण आपल्याला। आणि यामध्ये नंतर थोडं पाणी आणखीन ॲड करायचं आहे। एक अर्धा इंच म्हणजे आपला अर्ध बोट बुडेल एवढं पाणी ठेवायचं आहे। मी रात्रभर सोक करून ठेवला आहे, तुम्ही 4-5 तास ठेवला तरी चालेल। तुम्ही पाहू शकता किती छान फुलला आहे आपला साबुदाणा। मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते आहे। मी तर 5-6 बटाटे उकडून घेतलेत। माझे बटाटे छोटे होते, त्यामुळे 5-6 घेतलेत। आपण मोठ्या आकाराचे जर घेतले तर 3 पण पुरे होतील। मी हातानेच क्रश करून घेते आहे। त्याला जास्त बारीक मॅश करायची गरज नसते, कारण जेव्हा आपण वडे खातो तेव्हा त्याची चव छान लागते। 1 वाटी दाण्याचे पीठ ॲड केले आणि मेन म्हणजे याच्यात सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे काळे मिरे पावडर। आता हिरवी मिरचीचं थोडीशी क्रश करून ठेवली होती मी, ती पण टाकून घेते आहे। चवीनुसार मीठ ॲड करून घेते आहे। आता याला छान एकजीव करून घ्यायचे। बटाट्यामुळे आणि दाण्याच्या पिठामुळे याला बाइंडिंग खूप छान येते। आणि आमच्या इथे जिरे आणि कोथिंबीर उपवासाला वापरत नाही, त्यामुळे जर तुमच्या इकडे वापरत असतील तर ती ॲड केली तरी चालेल। तुम्ही पाहू शकता किती छान डो तयार झालेला आहे आपला। आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचेत आपल्याला। तुम्ही असे राऊंड शेपमध्ये पण करू शकता, नाही तर असे चपटे पण करू शकता। राऊंड शेप मध्ये केले ना काय होतं, तळायला थोडा वेळ लागतो आणि असे केले ना तर थोडेसे पटकन होऊन जातात, तळून जातात। आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत। इथे तेल तापत ठेवले। तेल जास्त गरम नाही होऊन द्यायचे, नाहीतर आपले वडे जे आहेत ते सोडल्या करपून जातील। एक सोडून घ्यायचं आहे। आणि लागलीच नाही परतवायचे, थोडंसं सेट होऊ द्यायचं यांना तेलामध्ये। लागलीच जर आपण सोडल्या जर पलटले तर एक तर तुटायची किंवा सुटायची भीती असते। छान मीडियम फ्लेमवरती आपल्याला दोन्ही साईडनं सारखे आपल्याला तळून घ्यायचे। आतमध्ये कच्चे नाही राहिले पाहिजे। तुम्ही पाहू शकता छान रंग आलाय। आपले वडे आता सुंदर रंग आलेला आहे आणि छान तळले पण आहे। तर एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात। टिश्यू पेपरवरती यामुळे की टिश्यू पेपर जो आहे तो एक्स्ट्रा ऑइल सोक करून घेतो, त्यामुळे आपले वडे जे आहेत ते जास्त तेलकट लागणार नाही। सर्व काढून घ्यायचेत। हे वडे दह्यासोबत किंवा चटणीसोबत खूप छान लागतात। तुम्ही पाहू शकता छान फुगलेले आहेत आपले वडे आणि चव याची अप्रतिम आहे। धन्यवाद।